लहानपणापासूनच गावी गेल्यावर मांजर, कुत्री, शेळ्या, गाई यांच्यामध्ये श्री खूप रमायचा. घरात पेट आणण्याच्या मी सक्त विरोधात होते, पण मला कन्व्हिन्स करून घरात फिशने एंट्री केली. त्यानंतर आले लव्ह बर्ड्स आणि स्वतःची पॉकेट मनी सेव्ह करून एक दिवस श्री पप्पी घेऊन आला. पप्पी आणण्यासाठी 2 वर्ष मला कन्व्हिन्स करत होता. पॉकेट मनी सेव्ह करत होता. शेवटी 29 मे 2021ला आमच्या घरात सिम्बाची एंट्री झाली. अवघं 35 दिवसांचा 850 ग्रॅमचा इवलासा सिम्बा आमच्या आयुष्यात आला. मला घरात पेट नको असले तरीही आम्ही त्याची वेलकम पार्टी करायचं ठरवलं. संध्याकाळी सोसायटीमधील सर्व मुलांना बोलावून छानशी वेलकम पार्टी केली. त्यानंतर सोसायटीमधील मुलं सिम्बाचे फ्रेंड्स घरी येऊ लागले. क्यूट सिम्बाने थोड्याच दिवसात सर्वांना आपलंसं केलं. ॲनिमल्स न आवडणारी मी सुद्धा सिम्बाच्या प्रेमात पडले. एका छोट्या बाळाप्रमाणे त्याची काळजी घेऊ लागले. त्याच्या आवडीनिवडी, सवयी, खाण्याच्या झोपण्याच्या वेळा, आजारपण सर्वच आमच्यासाठी नवीन होतं. हे सगळं शिकता शिकता सिम्बा कधी 1 वर्षाचा झाला कळलंच नाही. सोसायटीमधील बच्चे कंपनी 8 दिवस आधीपासूनच सिम्बाच्या बड्डेची वाट बघत होते. त्याचा फर्स्ट बड्डे आम्ही खूप धूमधडाक्यात साजरा केला. असो, सिम्बाबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. श्री नेहमी गमतीनं म्हणतो, अगं तुझ्या बड्डेचं गिफ्ट आहे ते. सुरुवातीला मला न आवडलेलं गिफ्ट आज एवढं प्रिय होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. सुरुवातीला आम्हाला स्वाती आणि अनिल म्हणून ओळखायचे. नंतर आम्ही श्रीचे मम्मी पप्पा झालो आणि आता आम्हाला सर्वजण सिम्बाचे मम्मी पप्पा म्हणून ओळखतात. असा हा आमचा सिम्बा. तुम्हाला कसा वाटला आमचा लाडोबा? कमेंट करून नक्की सांगा. सिम्बाच्या आणखी गमती जमती बघायला तुम्हाला आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आणि सिम्बा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून ऑलवरही क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.